Good afternoon, all of you. Sorry for late. Some technical issues. That's why lecture will be late. Yesterday we seen what is mean by geometric design, and in that geometric design, camber, curve, shoulder, minimum width as per IRC shoulder that are seen. You seen on your screen, all of you seen road alignment point. Yes, sir. Yes, sir. Okay. What is mean by alignment? Alignment is an arrangement. Alignment is an arrangement in a straight line or in correct relative positions. अलाइनमेंट म्हणजे काय तर तुमचा जो रोड आहे त्या रोडची सेंटर लाईन म्हणजेच त्याला आपण अलाइनमेंट असं म्हणतो. रोडची सेंटर लाईन म्हणजेच आपण त्याला अलाइनमेंट असं म्हणतो. Alignment is an arrangement in a straight line or in a correct relative position. म्हणजे रोडची तुमची सेंटर लाईन त्यालाच आपण अलाइनमेंट असं म्हणतो. द पोझिशन ऑर द लेआउट ऑफ द सेंट्रल लाईन ऑफ द हायवे ऑन द ग्राउंड इज कॉल्ड द अलाइनमेंट. आताच सांगितलं काय, सेंट्रल लाईन ऑफ द हायवे म्हणजे तो जो तुमचा रोड आहे त्यातली जी सेंटर लाईन असेल तुमची रोडची ती म्हणजेच काय असते, रोड अलाइनमेंट और ओनली अलाइनमेंट. हॉरिझॉन्टल अलाइनमेंट इन्क्लूड्स स्ट्रेट अँड कर्व पास. व्हर्टिकल अलाइनमेंट इन्क्लूड्स लेवल अँड ग्रेडियंट्स. कोण सांगू शकेल, सर्वेइंग मध्ये तुम्ही ग्रेडियंट शिकला असाल. व्हॉट इज मीन बाय ग्रेडियंट? ग्रेडियंट म्हणजे माहिती नाहीये? आवाज तर येतोय माझा? तर ब्रेक होतोय आवाज. आता येतोय सर्वांना व्यवस्थित आवाज? नाही सर. नाव Yes, येतोय sir. सर. Yes, sir. येतोय सर. ओके. ग्रेडियंट तुम्ही पाहिलेलं आहे बेसिक सर्वेइंगमध्ये, मे बी डेफिनेशन वगैरे झालेली असेल. ॲज पर हॉरिझॉन्टल ग्राउंड म्हणजे तुमचं ग्राउंड जसं आहे, आता समजूयात तुम्ही आता बेसिक सर्वेइंग शिकलेला आहात, आता तुम्ही ॲडव्हान्स सर्वेइंग शिकणार आहात. तर ॲडव्हान्स सर्वेइंगमध्ये तुम्हाला ग्रेडियंट काय असतं किंवा कंटूर काय असतो, कंटूरची डेफिनेशन माहिती आहे? कंटूर शिकलात बेसिक सर्वेइंगमध्ये? कंटूर, Yes, sir. हां, कंटूरची डेफिनेशन कोण सांगू शकेल? इट इज ए इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द इक्वल काय, बरोबर आहे? RL. आर्यन. ओके, गुड. कंटूर म्हणजे काय, तुम्ही कंटुरिंग करताय म्हणजे काय करताय, तुमचं ग्राउंड जे आहे कुठं चढ उतार आहे, कुठं स्लोप आहे, कुठं फ्लॅट ग्राउंड आहे हे तुम्ही चेक करताय. म्हणजे फील्डवरती जाऊन कंटुरिंग सर्वे असं म्हणतो आपण त्याला, कंटुरिंग म्हणतो. इट इज हॉरिझॉन्टल लाईन पासिंग थ्रू द इक्वल इलिव्हेशन्स और इक्वल काय आर एल असेल ते. इमॅजिनरी लाईन म्हणजे जी दिसत नाहीये, आपण इमॅजिन करतोय आणि काढतोय आपल्या विथ द हेल्प ऑफ वॉटर लेवल और डम्पी लेवल, तो प्रोजेक्ट आपण कंप्लीट करतो ऑन फील्ड, त्याला आपण काय म्हणतो तर कंटुरिंग असं म्हणतो. मग ग्रेडियंट म्हणजे काय तर कुठेतरी चढ झालेला असेल ग्राउंडमध्ये, कुठंतरी उतार असेल, मग त्याचा तुम्हाला काय करायचंय विथ द हेल्प ऑफ हॉरिझॉन्टल डिस्टन्स, तुम्हाला त्याची हाईट वगैरे जी आहे जिथं चढ आहे किंवा काय आहे ती तुम्हाला एक मेजर करून एक लाईन जी आहे स्ट्रेट लाईन तुम्हाला हे करायचे, मार्क करायचे, त्यालाच आपण ग्रेडियंट असं म्हणतो. तुम्हाला पुढे आहे कोणते कोणते टाईप्स आहेत ग्रेडियंटचे किंवा काय आहे हे सर्व आहे, रुलिंग ग्रेडियंट, माउंटेनस ग्रेडियंट, स्टीप ग्रेडियंट और काय असेल ते पुढं बघायला भेटेल.
आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय साईड स्लोप. दी स्लोप ऑफ अर्थवर्क इन फिलिंग. फिलिंग म्हणजे काय सांगितलं होतं, तर इम्बॅकमेंट. फिलिंग म्हणजे काय, तर इम्बॅकमेंट और कटिंग इज कॉल्ड ॲज अ साईड स्लोप. म्हणजे जिथं चढ आहे तिथं तुम्ही काय करणार आहे, तिथला एरिया कट करणार आहे. आणि जिथं तुम्हाला खड्डा वगैरे किंवा जिथं तुमचा उतार आहे परंतु तिथं तुम्हाला भरावं लागणार आहे मटेरियल, म्हणजे ते काय झालं, इम्बॅकमेंट एरिया. आणि जिथं तुमचा चढ आहे तिथलं कटिंग विथ द हेल्प ऑफ JCB और 210 मशीन, 350 मशीन, तुम्ही काय करताय, तिथली रेती किंवा काय समथिंग माती जी असेल, सॉईल जी असेल ती एक्सकेवेट करताय, त्याला आपण काय म्हणतो, तर कटिंग म्हणतो. दी स्लोप ऑफ अर्थवर्क इन फिलिंग और कटिंग इज कॉल्ड साईड स्लोप. म्हणजे रोडला दिलेला जो स्लोप असतो कटिंगमध्ये आणि इम्बॅकमेंटमध्ये म्हणजेच फिलिंग करताना, त्यालाच आपण काय म्हणतोय, साईड स्लोप असं म्हणतोय. व्हॉट इज मीन बाय बर्म. बर्म पाहिला असेल तुम्ही, त्या क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन इम्बॅकमेंट अँड क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन कटिंग. बघा तुम्हाला सर्वांना दिसतोय क्रॉस सेक्शन ऑफ रोड एलिमेंट्स दिसतोय आणि त्यामध्ये इथं मी कर्सर फिरवतोय तिथं बर्म दिसतोय, बर्म. आणि एक पॉइंट दिसतोय टो, दिसतंय ना सर्वांना, बर्म. बर्म दिसतोय साईड ड्रेनच्या शेजारी, हॉरिझॉन्टल स्पेस आहे छोटासा थोडासा दिलेला, दिसलाय. Yes, sir. Yes, sir. ओके. आणि तिथंच लिहिलेलं आहे टो. मला पहिल्यांदा सांगा, आता आपल्याला बर्म म्हणजे काय ते माहिती करून घ्यायचं आहे. आणि टो म्हणजे काय, कोण सांगू शकेल मला. मला सांगा, एक धरण आहे, धरणाची वरची बाजू कॅचमेंट एरिया, धरणाचा कॅचमेंट एरिया. आता तुम्ही सेकंड इयरला आहात, थर्ड इयरला गेल्यानंतर तुम्हाला इरिगेशन इंजिनिअरिंग म्हणून सब्जेक्ट असेल, त्यामध्ये तुम्हाला सर्व धरणाच्या रिलेटेड, म्हणजे डॅम कसा बांधायचा किंवा काय तिथला एरिया कसा, कोणता कॅचमेंट एरिया, कोणता काय. कॅचमेंट एरिया म्हणजे काय, तर धरणाची वरची बाजू, अपस्ट्रीम साईड. अपस्ट्रीम साईड म्हणजे काय, जिथं आपण पाणी साठवण करतो, साठवतो. आणि डाऊनस्ट्रीम साईड म्हणजे काय, म्हणजे विदाऊट कॅचमेंट एरिया म्हणजे काय, तर खालचा एरिया. डाऊनस्ट्रीम एरिया म्हणजे जिकडं आपण धरणातून गेट्समधून पाणी सोडतो तो एरिया म्हणजे डाऊनस्ट्रीम एरिया. मग आता लक्षात घ्या, मला सांगा, इथं आता तुम्ही या ड्रॉइंगमध्ये तुम्ही क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन इम्बॅकमेंटमध्ये एलिमेंट्समध्ये बघताय की बर्म आहे, इथं एक हॉरिझॉन्टल स्पेस दिलेला आहे साईड रेंजच्या शेजारी आणि तिथं टो म्हणून लिहिलेलं आहे. मला सांगा, मग धरणाची कोणती बाजू टो असेल आणि कोणती बाजू हिल असेल, कोण सांगू शकेल. टो म्हणजे कोणती बाजू. लहानपणी तुम्ही शिकले नाहीत का, किंवा तुम्ही एक पोएम होती इंग्लिशमध्ये, हेड शोल्डर नीज अँड टोज. कुठं टोज म्हणजे कुठं, समोरचा एरिया, आपले जे बोट आहेत पायाचे, जो पुढचा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तळवा म्हणूयात, तो जो एरिया म्हणजे काय, टो एरिया झाला. आणि हिल, हिल म्हणजे काय, सँडल असतो, सँडल हिल कुठं असतात, पाठीमागं असतात ना, पाठीमागच्या बाजूला असतात, तो म्हणजे पाठीमागचा एरिया म्हणजे काय झाला, हिल एरिया. मग आता तुम्हाला डॅम मध्ये पुढचा एरिया कोणता असेल, तो तुमचा टो एरिया, आणि पाठीमागचा कोणता असेल, हिल असेल. तुम्ही ज्यावेळेस गुगलवरती सर्च कराल तुम्हाला पाहायला भेटेल. मग बर्म म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन दी रोड टो अँड इनर एज ऑफ बॉरो पिट इज कॉल्ड ॲज अ बर्म. बर्म म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा कॅम्बरवरून आलेलं पाणी, कॅम्बर म्हणजे काय, कॅरेज वेवरून शोल्डरवरती आलं, शोल्डरवरून थोडंसं पाणी जे आहे ते खालती येईल, मग तिथं जो फ्लॅट एरिया थोडासा असेल तो म्हणजे काय, तुमचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स, तो म्हणजे बर्म आहे. आणि तिथून मग तुमच्या साईड ड्रेनमध्ये ते पाणी जे आहे ते खाली जाईल. द डिस्टन्स बिटवीन दी रोड टो अँड इनर एज ऑफ बॉरोपिट्स. बॉरोपिट्स म्हणजे काय, काल सांगितलं, जेवढं एक्सकवेट केलेलं मटेरियल असतं ते थोडंसं शिल्लक राहिलेलं मटेरियल तुम्ही रोडच्या साईडला टाकलेलं असतं, ते म्हणजे काय असतात, बॉरोपिट्स इज कॉल्ड ॲज अ बर्म. इट प्रिव्हेंट्स दी इरोजन ऑफ इम्बॅकमेंट सॉइल. बर्म का प्रोव्हाइड केलेले आहेत, तर जर डायरेक्ट उतार असेल, आपण डायग्रामकडे जाऊयात आणि कर्सर कुठं फिरतोय पहा, हा साईड स्लोप आहे. साईड स्लोप आताच पाहिलं तुम्ही, साईड स्लोप म्हणजे काय असतं, हा साईड स्लोप आहे. ज्यावेळेस ह्या कॅरेज वेवरून पाणी शोल्डरवरती येईल, शोल्डरवरून साईड स्लोपवरती येईल. जर स्लाइड स्लोपवरून पाणी वाहत असेल तर तुमच्या
त्या काय होईल, तिथल्या एरियाला तिथला रोड डॅमेज होण्याचे चान्सेस आहेत. का डॅमेज होण्याचे चान्सेस आहेत? तुम्हाला परवा दिवशी एक 2-3 दिवसाखाली सांगताना सांगितलं अर्धन डॅम आणि ग्रॅव्हिटी डॅम. अर्धन डॅम म्हणजे काय, तर मातीचं धरण, मातीच्या धरणामध्ये तुम्ही पाणी साठवताय, अर्धन डॅम. आणि ग्रॅव्हिटी डॅम म्हणजे काय, उजनी धरण असेल किंवा कोयना डॅम असेल, ही धरणं म्हणजे ती कशाची आहेत, ग्रॅव्हिटी धरणाची उदाहरणं आहेत. ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तर मेसनरी स्ट्रक्चर, कॉन्क्रीट स्ट्रक्चर, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही स्टोन मेसनरी वापरलेले आहे, कॉन्क्रीट वापरलेले आहे. आणि अर्धन डॅम म्हणजे काय, तर पूर्णपणे तुम्ही मातीचं धरण बांधलेलं आहे. मातीचं म्हणजे जसं आपण शेतामध्ये सर्वांना शेती असेल, शेती माहिती आहे, आणि सर्वांनी पाहिलं असेल, आपले म्हणजे तुमचे वडील असतील किंवा कोण असेल, काही असेल, शेतकरी काय करतो, शेती करत असताना काय करतो, दारं धरतो म्हणजे काय, आता ऊस असेल किंवा भुईमुंग असेल किंवा कोणतंही पीक असेल XYZ, तर त्याला पाणी द्यायचंय मला, तर आपण काय करतो, एका याच्यातून चारीतून आपण पाणी जे आहे वाफ्यातून सोडतो. पाणी सोडलं आपण, त्या तेवढ्या एरियाला पाणी दिलं, तर ते पाणी जे आहे ते कशानं, त्या बंड्समध्ये राहतं. बंड्स म्हणजे काय, तर तुम्ही त्याला अडवलेलं असतं, दार लावलेलं असतं, बरोबर. ते दार मग कशाचं आहे, म्हणजे अर्धन डॅम आहे ना तो छोटासा, एक छोटंसं तळ, तर त्यामध्ये तुम्ही पाणी साठवताय, तर ते काय झालं, तुमचं अर्धन डॅम आहे. म्हणजे मातीचं स्ट्रक्चर जे असेल ना, त्याला आपण अर्धन डॅम म्हणतो. आणि जे कॉन्क्रीट किंवा स्टोन किंवा काय कशाचं स्ट्रक्चर असेल, तर त्याला आपण ग्रॅव्हिटी डॅम असं म्हणतो. मग यामध्ये पण अर्धन प्लस ग्रॅव्हिटी असे पण डॅम आहेत, म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून उजनी डॅम त्यामध्ये येतो, थोडासा एरिया त्याचा अर्धन डॅमचा पण आहे. तुम्हाला अर्धन डॅम पाहायचा असेल तर इथं हिप्परगा म्हणून आहे सोलापूरला, सोलापूरचं कॉलेज आहे नागेश करजगी, ऑर्चिड कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्या शेजारी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा एक प्लांट आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट तुम्हाला 3rd इयरला गेल्यानंतर लक्षात येईल. काय असतं, घनकचरा व्यवस्थापन. जो कचरा आहे आपला, शहरातला कचरा असेल किंवा खेड्यातला कचरा असेल, तो सर्व कचरा जो आहे तो तिथं नेला जातो आणि त्याच्यावरती रिनोव्हेशन केलं जातं, म्हणजे रिसायकल केलं जातो. कचऱ्याला ते प्लास्टिक असेल किंवा काय हॉस्पिटलचा कचरा असेल, सिरिंज असतील, बॉटल्स असतील किंवा काय, त्याचं रिन्युवेशन म्हणजे रिसायकल केलं जातं आणि त्याच्यापासून काहीतरी चांगल्या गोष्टी किंवा काहीतरी त्याचं रिसायकल करून पुन्हा दुसऱ्या गोष्टी बनवल्या जातात. असे 2 प्लांट तिथं आहेत. तुळजापूर रोडला आहे, सोलापूरच्या बाहेर थोडंसं एक 5-7 किलोमीटरवरती, तिथं तुम्हाला अर्धन डॅम पाहायला मिळेल. तुम्ही पण छोटे म्हणजे आपले जे छोटंसं तळं वगैरे असतं कशामध्ये, शेतीमध्ये वगैरे बनवतं, ते पण एक छोटासा अर्धन डॅम असल्यासारखंच आहे. आणि तुम्हाला त्यावेळेस एक 3ऱ्या-4थ्या लेक्चरला दाखवलं होतं व्हॉट इज मीन बाय पिचिंग. अर्धन डॅमचं एरोजन होऊ नये, त्या मातीचं एरोजन होऊ नये म्हणून आपण काय केलेलं असतं, पिचिंग केलेलं असतं. ह्या एरियावरती काय केलेले असतात आपण अर्धन डॅममध्ये, छोटे किंवा मोठे दगड जे आहेत, स्टोन जे आहेत, ते लावलेले असतात. त्याला स्टोन पिचिंग असं म्हणतो. का, तर तिथला एरिया पाण्याच्या वेव्हजमुळं किंवा पाणी वाहत असल्यामुळं एरोडेड होऊ नये. मी तुम्हाला सांगितलं होतं माळीन गावात झालेली दुर्घटना, पुण्यापासून 120 किलोमीटरवरती गाव आहे म्हटलं होतं, आंबेगाव तालुक्यामध्ये. तिथं एक 2012-13 साली दुर्घटना झाली. किंवा आता काल परवा 2021चं रिसेंट उदाहरण म्हणजे रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी तळीये गावामध्ये दरड कोसळली. काय होतं, लँडस्लाईड होते. का, तर या ठिकाणी तुम्ही काय करता, अशा एरियामध्ये डोंगरामध्ये वगैरे तुम्ही तिथं शेती करता. मग ऑलरेडी काय होतं, त्या एरियामध्ये तुम्ही शेती केल्यामुळं तिथला वॉटर टेबल म्हणजे काय, तर पाणी जे आहे जमिनीमध्ये जास्त मुरतं. मग जास्त पाणी जर मुरलं तर वरून पुन्हा पाऊस पडतोय, त्यामुळे पाण्याची पातळी काय करते, वॉटर टेबल काय होते, राईज होते. म्हणजे पाणी जे आहे ते हळूहळू वरती येतं. मग पाणी जे आहे ते कमी मुरतं जमिनीमध्ये आणि जास्त वाहायला लागतं. मग जास्त जर का पाणी वाहत असेल तर तिथली लँडस्लाईड म्हणजे तिथली माती जी आहे ती घसरण्याचे चान्सेस असतात. म्हणून इथं काय केलेलं आहे, आपण बर्म प्रोव्हाइड केलेलं आहे, जे की ही जी स्लाईड झालेली माती असेल ती डायरेक्ट साईड ड्रेनमध्ये जाऊ नये म्हणून इथं बर्म हॉरिझॉन्टल एरिया प्रोव्हाइड केलेला असतो रोडमध्ये. लक्षात आलंय का बोललेलो मी, की फास्ट झालं, लक्षात आलंय ना काय सांगितलं ते? येस सर. रिपीट करायला ना. ओके, ठीक आहे. बघा तुम्हाला काय सांगितलं, आता ही डायग्राम आहे, या डायग्राम मध्ये काय आहे, तर तुम्हाला बर्म म्हणजे काय, बर्म काय, इनर एज ऑफ अ टो और आउटर एज ऑफ इनर एज ऑफ अ साइड ड्रेन इन कटिंग और इम्बॅकमेंट. दोन्ही डायग्राम बघा, दोन्ही डायग्राम स्वतःच्या नोटबुक मध्ये काढा. तुम्हाला सांगितलंय पहिल्यांदाच क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन इम्बॅकमेंट अँड क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन कटिंग.
हा बर्म एरिया म्हणजे काय तर हॉरिझॉन्टल फ्लॅट एरिया थोडासा प्रोव्हाइड केलेला असतो. मग तो काय समथिंग 500 mm असेल, म्हणजे अर्धा मीटर असेल, किंवा काय समथिंग किती असेल ते असेल, ॲज पर साईट कंडिशन और ॲज पर नॅशनल हायवे, स्टेट हायवे और समथिंग एल्स. आता हे जे पडलेलं कॅरेज वेवरचं पाणी आहे ते शोल्डरवरती येणार, आणि शोल्डरवरून वाहताना ते पाणी जे आहे ते साईड स्लोपवरून जाणार. परंतु साईड स्लोपवरून पाणी जात असताना इथली सॉईल जी आहे ती एरोडेड होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे काय होण्याचे चान्सेस आहेत, की सॉईल जी आहे ती पाण्याबरोबर वाहून जाण्याचे चान्सेस आहेत. म्हणून आपण इथं बर्म प्रोव्हाइड केलेला आहे, जी की वाहून गेलेली सॉईल जी आहे ती डायरेक्ट साईड ड्रेनमध्ये जाऊन साईड ड्रेन बंद होऊ नये, तुमची साईड गटर जी आहे ते बंद होऊ नये, म्हणून इथं बर्म्स प्रोव्हाइड केलेले असतात. ओके. लक्षात आलं. द डिस्टन्स बिटवीन द रोड टो अँड इनर एज ऑफ अ बॉरो पीट इज कॉल्ड ॲज अ बर्म. आणि ह्याचं काय तर इट प्रिव्हेंट्स दी एरोजन ऑफ एम्बॅकमेंट सॉइल. नेक्स्ट, साईड ड्रेन. साईड ड्रेन म्हणजे काय? फॉर द ड्रेनेज ऑफ रेन वॉटर, ड्रेन्स आर प्रोव्हाइडेड ऑन ईदर साइड ऑफ द रोड. For the drainage of rainwater, drains are provided on either side of the road. Either side म्हणजे काय? दोन्ही बाजूला, रोडच्या दोन्ही बाजूला. Either side म्हणजे काय तर रोडच्या दोन्ही बाजूला, म्हणजे एका बाजूला पण साईड ड्रेन असेल आणि दुसऱ्या बाजूला पण साईड ड्रेन असेल. म्हणजे पडलेलं पावसाचं निम्म पाणी हे केम्बरद्वारे निम्म डाव्या बाजूला जाईल, निम्म उजव्या बाजूला जाईल. त्यासाठी आपण साईड ड्रेन जे आहे ते दोन्ही बाजूला दिलेले असतात, म्हणजे त्याला साईड गटर किंवा साईड ड्रेन असं म्हणतात. Normally, side drains are required for road in cutting. For road in embankment, side drain is not necessary. आता त्यांनी काय सांगितलंय, एम्बॅकमेंट मध्ये गरजेचं नाही, परंतु एम्बॅकमेंट आणि कटिंग या दोन्ही ठिकाणी आपण काय करतो, साईड ड्रेन्स जे आहेत ते प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट दिलेलं आहे, आता ड्रॉइंग मध्ये पाठीमागे जाऊयात. क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन एम्बॅकमेंट. इथं तुम्हाला दिसते बिल्डिंग लाईन, एक लाईन दिसते तुम्हाला, तिथं लिहिलेलं आहे बिल्डिंग लाईन, दिसतंय सर्वांना. हे दोन्ही बाजूला असणार आहे, दोन्ही बाजूला इकडे पण बिल्डिंग लाईन असणार आहे, आणि इकडे कर्सर गेलाय ना दुसऱ्या बाजूला, इदर साइड ऑफ रोड, इकडे पण बिल्डिंग लाईन, कंट्रोल लाईन अशी असणार आहे. ओके, ही बिल्डिंग लाईन. बिल्डिंग लाईन म्हणजे काय ते आता तुम्ही बघा. द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर लाईन ऑफ रोड ऑन ईदर साइड. The distance from the center line of a road on either side within which construction of building is not permitted is called building line. आता नॅशनल हायवे असेल, आता तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ज्यावेळेस शिकताय ना, किंवा कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, मे बी कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी नसेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये असेल किंवा बिल्डिंग ड्रॉइंग मध्ये असेल. बिल्डिंग ड्रॉइंग मध्ये हमका 100% असेल, किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये असेल. तर आपण बिल्डिंग बांधत असताना नॅशनल हायवे जर जात असेल तर नॅशनल हायवे पासून आपलं घर किती अंतरावरती असलं पाहिजे. म्हणजे रोडला चिकटून तुमची जागा आहे, म्हणजे समजा तुमची काय शेती वगैरे, पण तुम्ही रोडला चिकटून लगेच नॅशनल हायवेच्या तिथं तुमची शेती आहे म्हणून तिथं लगेच घर तुम्ही बांधू शकत नाहीये. ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स काहीतरी रिस्ट्रिक्शन्स दिलेले असतात. म्हणजे राईट ऑफ वे असतो. नॅशनल हायवे असेल, आता समजूयात 2 पदरी आहे किंवा 4 पदरी आहे, तर त्या 4 पदरीच्या पलीकडे पण थोडीशी राईट ऑफ वे म्हणजे लँड ॲक्विजिशन केलेली असते, कुणी गव्हर्नमेंटची जागा असते. म्हणजे त्या एरियामध्ये जरी तुमची तिथं शेती असेल आज, परंतु काही कालानंतर 10 वर्ष असतील, 20 वर्षानंतर ती जमीन तुमची तेवढी एरिया त्या रोडमध्ये जाणार आहे. म्हणजे तिथं तुम्ही सध्या तरी घर बांधू शकत नाही. मग घर कुठं बांधायचं, तर गव्हर्नमेंटनं दिलेल्या रूलनुसार नॅशनल हायवे पासून काहीतरी 24 मीटर असेल, 20 मीटर असेल, किंवा काय समथिंग 12 मीटर असेल, तेवढ्या एरिया सोडून तुम्ही तिथं तुमचं घर जे आहे ते बांधू शकता. मग तुम्ही म्हणाल की सर नॅशनल हायवेच्या कडेला असेल किंवा स्टेट हायवेच्या कडेला असेल, ढाबे वगैरे असतात, बघा त्यांचा पण एरिया थोडासा पाठीमाग असतो. ढाबा असेल किंवा हॉटेल असेल, नॅशनल हायवे पासून अवे फ्रॉम द नॅशनल हायवे काहीतरी 10 मीटर असेल, 20 मीटर असेल. ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार ते ढाबे किंवा हॉटेल जे आहेत ते बांधलेले असतात. आणि जर ते तसे बांधले गेलेले नसतील तेवढा एरिया सोडून, तर उद्या कदाचित 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर तो ढाबा किंवा ते हॉटेल तुम्हाला दिसणार नाही. कारण गव्हर्नमेंटची लँड ॲक्विजिशन असते, राईट ऑफ वे असतो, तिथपर्यंत आपण काहीही करू शकत नाही, त्या जागेमध्ये बांधू शकत नाही. त्यालाच आपण बिल्डिंग लाईन असं म्हणतो. द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर लाईन ऑफ रोड. सेंटर लाईन म्हणजे काय, केम्बरचा
क्रॉन पॉइंट म्हणजे रिज पॉइंट, center line of a road on either side within which construction of building is not permitted is called building line. मग पर्पजेस काय आहेत बिल्डिंग लाईनचे? फॉर फ्युचर वाईडनिंग ऑफ रोड. मी सांगितलं तुम्हाला राईट ऑफ वे किंवा लँड ॲक्विजिशन गव्हर्नमेंटने केलेले आहे, म्हणजे तेवढ्या एरियामध्ये उद्या 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 50 वर्षानंतर रेल्वे लाईन असेल किंवा रोड असेल काहीतरी तिथून जाणार आहे. टू रिड्यूस दी चान्स ऑफ ॲक्सिडेंट. जर समजा तुमचं घर किंवा तुमचा ढाबा किंवा तुमचं हॉटेल किंवा तुमची शाळा किंवा काय समथिंग तुमचं जर रोडला चिकटून असेल नॅशनल हायवेला, तर तुमचं उद्या म्हणजे लहान मूल असेल किंवा कोण वृद्ध व्यक्ती असेल ती डायरेक्ट काय होईल, रोडला अप्रोच होईल. आणि उद्या जर फास्ट वाहनं जात असतील, नॅशनल हायवे म्हणजे काय, व्हेहिकल ट्रॅफिक फास्ट असते, मग त्या व्हेहिकल ट्रॅफिकमुळे काय होण्याचे चान्सेस, ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस. म्हणून आपलं घर जे आहे ते ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार पाठीमागे असणार आहे. टू रिलीव्ह रेसिडेन्स फ्रॉम नॉईज पोल्युशन. जर तुमचं घर चिकटून असेल नॅशनल हायवेला, तर तुम्हाला वाहनांचे कर्कश आवाज, रेल्वे असेल किंवा दुसरे व्हेहिकल ट्रॅफिकचे मोठे ट्रॅक्टर्स असतील किंवा काय ट्रक्स असतील किंवा मोठे वाहनं असतील, तर त्याचे आवाज, हॉर्नचे आवाज, त्यामुळे तुमचं नॉईज पोल्युशन तुम्हाला तिथं राहण्यासाठी हे होणार आहे. टू प्रिव्हेंट डिस्टर्बन्स टू दी ट्रॅफिक बाय नियर बाय रेसिडेंट. म्हणजे ह्या सर्व गोष्टी प्रिव्हेंट करण्यासाठीच आपण काय करतोय, रेसिडेंट जे आहे ते पाठीमागं थोडंसं हे करतो. ओके, लक्षात आले बिल्डिंग लाईन म्हणजे काय? ओके ओके, नेक्स्ट पॉइंट आहे सेंट्रल लाईन. सेंट्रल लाईन ॲट दी लोकेशन लाईक बँक, हॉस्पिटल, फॅक्टरी, थिएटर एटसेट्रा ऑन दी रोड वेअर मोर पीपल गॅदर, डिस्टर्बन्स टू दी ट्रॅफिक विल बी मोर. सेंट्रल लाईन म्हणजे काय? ॲट दी लोकेशन लाईक बँक, हॉस्पिटल, फॅक्टरी, थिएटर म्हणजे मेन असा स्पॉट ज्या ठिकाणी तुमचं बँक आहे, हॉस्पिटल आहे, फॅक्टरी आहे, थिएटर आहे. ऑन दी रोड वेअर मोर पीपल गॅदर, डिस्टर्बन्स टू द ट्रॅफिक विल बी मोर. ज्या ठिकाणी मेन एरिया असतो, म्हणजे समजूयात एखाद्या ठिकाणी कॉलेज आहे किंवा एखाद्या ठिकाणी बँक आहे, एखाद्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे किंवा हॉस्पिटल आहे, तर तिथल्या एरियामध्ये, तिथल्या चौकामध्ये, तिथल्या काय असतं, तर ट्रॅफिक व्हॉल्यूम, ट्रॅफिक काय असतं, जास्त असतं. का? तर तिथं लोक जे आहेत ते पब्लिक बिल्डिंग आहे ना, म्हणजे कमर्शियल पब्लिक बिल्डिंग आहे. मग तिथं लोक काय करणार, ये जा जास्त करणार. मग हॉस्पिटल असेल किंवा तुमचं स्कूल कॉलेज असेल किंवा बँक असेल किंवा थिएटर असेल, तर तिथं ट्रॅफिक जे आहे ते त्या एरियामध्ये सेंटरला जास्त असेल. द डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर लाईन टू सच बिल्डिंग इज कॉल्ड कंट्रोल लाईन. आणि त्या लाईन पासून म्हणजे कोणत्या, त्या चौकामध्ये जिथं ट्रॅफिक जास्त आहे त्या ट्रॅफिकच्या म्हणजे त्या रोडच्या सेंटर लाईन पासून कुठपर्यंत तुमची जी बिल्डिंग लाईन म्हणजे काय, एखादी कॉलेज आहे किंवा हॉस्पिटल आहे किंवा काय, त्याची जी लाईन आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, तर कंट्रोल लाईन. म्हणजे आता तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये दिसेल क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन एम्बॅकमेंट तुम्हाला दिसतं इथं. बिल्डिंग लाईन डिस्टन्स, बिल्डिंग लाईन इथपर्यंत बांधतोय आणि कंट्रोल लाईन फॉर डिस्टन्स इथपर्यंत. सर स्क्रीन दिसत नाहीये. ओके ओके, एक सेकंड. दिसते आता सर्वांना? ओके, बघा बिल्डिंग लाईनच्या पाठीमागे जी लाईन आहे ती म्हणजे काय, आपली कंट्रोल लाईन. आणि त्यालाच म्हटलंय इथं बॉर्डर कंट्रोल्स. हे काही लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला, बॉर्डर कंट्रोल्स वगैरे. फक्त बाउंड्री स्टोन कुठं असतो, साईड ड्रेन संपल्यानंतर बाउंड्री स्टोन असतो आणि त्यानंतर बिल्डिंग लाईन आणि त्यानंतर कंट्रोल लाईन तुमची. ओके, आणि त्याच बघा सेटबॅक डिस्टन्स कुठं म्हटलेलं आहे, कोणत्या एरियाला सेटबॅक डिस्टन्स म्हटलेलं आहे, इथं कर्सर फिरतोय. सेटबॅक डिस्टन्स एकदा एक्झाम मध्ये विचारलेलं आहे.
विच एरिया कॉल्ड ॲज अ सेटबॅक डिस्टन्स. तुम्ही ज्या नोट्स दिलेल्या असतील किंवा काय, मी आणखीन पण पुढच्या आता ह्या चॅप्टरच्या असतील किंवा काय तुम्हाला नोट्स शेअर करेल, स्लाईड शेअर करेल, तर त्यामध्ये पाहत चला आणि नोट्स राईट डाऊन करत चला. असाइनमेंट वगैरे एक दोन चॅप्टर झाल्यानंतर आपण देऊया. आणि बी सिरियस घ्या. आणि हायवे इंजिनिअरिंग हा थेरॉटिकल पार्ट माझ्याकडे, प्रॅक्टिकल पार्ट मोहिते मॅडम म्हणून आहेत, मे बी तुम्ही ओळखत असाल, मीच नवीन आहे तुम्हाला. त्या प्रॅक्टिकल जे आहेत हायवे इंजिनिअरिंगचे त्या घेतील, कारण मला इस्टिमेटिंग कॉस्टिंग हा 3rd इयरचा पण सब्जेक्ट आहे, त्याचे प्रॅक्टिकल्स आहेत. त्यामुळं त्या ज्या आहेत त्या हायवे इंजिनिअरिंग प्रॅक्टिकलसाठी आहेत. मी जो आहे तो तुम्हाला हायवे इंजिनिअरिंग थेरॉटिकलसाठी आहे. ओके. आणि तुम्हाला 25 मार्क 50 मार्क काहीतरी समथिंग आहे त्याच्यासाठी पण. आणि काय प्रॉब्लेम येत असेल तरी तुम्ही, हां बोला. रेवनाथ साळुंके सर नाही द्या. रेवनाथ साळुंके सर, हां तुम्ही ती नाही द्या सर. ते तुम्हाला ॲडव्हान्स सर्वेइंगला असतील ना. मी बारबोले सर आहे, मला आता मी त्यांच्या अकाउंटवरून लॉग इन करतोय. तुमच्या कॉलेजचं एक हे आहे त्याच्यावरून करतो. माझं तर नाव माहीतच आहे की सर्वांना आता, का हायवे इंजिनिअरिंग आता 8-10 लेक्चर झाली असतील ना. ते तुम्हाला ॲडव्हान्स सर्विंगला असतील मे बी. आहे ना ॲडव्हान्स सर्विंग तुम्हाला आता? येस सर. ओके. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स सर्वेइंग, हायवे इंजिनिअरिंग, नंतर मॉस आणि कोणता आहे आणखीन एक? कोणता राहिला सब्जेक्ट तुमचा? बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. बिल्डिंग हो, कन्स्ट्रक्शन. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला कोण आहे? कोल्हे सर आहेत ना? येस सर. ओके. बरं ठीक आहे. आत्तापर्यंत ज्या गोष्टी झाल्या त्या भरपूर आहेत. मला आता तुम्हीच सांगायचे, मी फक्त क्वेश्चन विचारत राहीन, तुम्ही फक्त आन्सर देत चालायचे. कोण सांगेल? रोडवे हॅज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश. रोडवे हॅज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश. कॅरेजवे, केम्बर, फॉर्मेशन विड्थ और रोड लँड विड्थ. फॉर्मेशन विड्थ. गुड. फॉर्मेशन विड्थ. रोडवे हॅज ऑल्सो कॉल्ड ॲज काय? तर फॉर्मेशन विड्थ. रोड लँड विड्थ इज इक्वल टू व्हॉट? रोड लँड विड्थ इज इक्वल टू व्हॉट? सांगा तुम्हीच आन्सर. कोण सांगेल? फॉर्मेशन विड्थ प्लस रोड मार्जिन. गुड. फॉर्मेशन विड्थ प्लस रोड मार्जिन. सुपर इलिव्हेशन हॅज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डॅश डॅश. सुपर इलिव्हेशन हॅज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डॅश डॅश. कांट और बँकिंग. गुड. कोणी सांगितलं? 62 नंबर सांगितलं बहुतेक. कोणी सांगितलं आता? 62 ना रोल नंबर? येस सर. गुड. Super elevation has also called as a cant or banking. Super elevation denoted by dash dash. Small e, capital E. Small e. Good, good, good. Okay. Types of camber कोण सांगू शकेल? Straight chamber, parabolic chamber, and parabolic chamber. Good. Parabolic chamber, straight chamber and straight and parabolic chamber. आता मला ॲक्च्युली तुमचे कोणाचे नाव वगैरे जास्त माहिती नाही आहे. जसजसे आपली ओळख जास्त होईल तसं मला लक्षात येईल रोल नंबर वगैरे. आणि आता सर्वांनी आन्सर द्यायचे. तुम्ही सेकंड इयरला, तुमचा जर आत्ता बेस पक्का झाला तर तुम्हाला पुढं काही प्रॉब्लेम येणार नाही. आत्ता जेवढं आहे तेवढं. आणि प्रत्येक किती जण आहेत? 59 69 मे बी आहेत टोटल स्टुडंट. सर्वांनी, कोणालाही प्रॉब्लेम येऊ द्या, कोणीही असेल, त्यांनी मला तुम्ही डायरेक्ट विचारू शकता, लेक्चर चालू असताना विचारू शकता किंवा नंतर मला हे करू शकता. तुम्हाला काही कमी पडू दिलं जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. फक्त मला 2घांनी उत्तर दिले, 4घांनी उत्तर दिले आणि 5 जणांनी दिले तर मी सॅटिस्फाय नाही आहे. मला वाटतं की 100, आता 70 विद्यार्थी आहेत, 60 विद्यार्थी आहेत, तर सर्वांना आलं पाहिजे. जो बॉटमचा विद्यार्थी आहे ना, त्यानं पण लाजायचं नाही की मला काही येत नाही आहे किंवा काय. किंवा तुम्ही जर टाइमपास करणार असाल, हां मी तुम्हाला सांगितलं रिलॅक्स राहत चला, बर्डन घ्यायचं नाही आहे. बर्डन घेतलं तर कोणतीच गोष्ट होत नाही. फक्त
शांतता ठेवायची, थोडंसं मजाक मस्ती, हेच वय असतं, कॉलेज लाईफ असते. आता ॲक्च्युली तुम्ही कॉलेज लाईफमध्ये थोडंसं काय ऑनलाईनच चालू आहे, त्यामुळं थोडंसं हा प्रॉब्लेम होतो. परंतु ठीक आहे, परंतु आहे तोपर्यंत चांगलं मस्तपैकी राहायचं. परंतु स्टडी सांगितलं आहे कमीत कमी अर्धा तास डेली करायचा. प्रत्येक सब्जेक्टचं काय सांगितलेलं आहे, काय नाही आहे, त्या गोष्टी लिहून घेणे, अर्धा तास डेली प्रत्येक विषयाचा स्टडी करत चला. कोण केम्बरची डेफिनेशन सांगेल? Run out the rain of the surface of the road. कोण सांगेल आणखीन? The transverse slope provided to the road surface to drain out the water on the surface of the road. काय तर स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो रोडला, जे की पडलेलं पावसाचं पाणी जे आहे ते रोडवरती थांबू नये म्हणून, त्यालाच आपण काय म्हणतो, केम्बर असं म्हणतो. फर्स्ट चॅप्टरमध्ये जे पाहिलं, फर्स्ट चॅप्टरमध्ये काय पाहिलं? क्लासिफिकेशन ऑफ रोड्स, टाइप्स ऑफ पेवमेंट, एअरटेल, सब एअरटेल, करेक्टर अँड लोकल स्ट्रीट. कोण सांगू शकेल कलेक्टर स्ट्रीट म्हणजे काय? एअरटेल बोला. आणि सब एअरटेल रोडला जोडणारे रोडला. ओके. सब एअरटेल रोडला जोडणारे जे रोड्स असतात ते म्हणजे कलेक्टर स्ट्रीट्स असतात. आणि सर्वात हायेस्ट ट्रॅफिक कोणत्या रोडमध्ये असते, कोणत्या स्ट्रीटवरती असते? एअरटेल स्ट्रीट. सर्वात हायेस्ट ट्रॅफिक सांगितलं ना. फेकला ट्रॅफिक जे आहे ती कंटिन्युअस कशावरती असते तर एअरटेल स्ट्रीट किंवा एअरटेल रोड्सवरती असते. का तर त्यावरती नो पार्किंग, नो कुछ, म्हणजे एक्सप्रेसवेज आणि नॅशनल हायवे त्यामध्ये येत असते. नंतर जे आहे सब एअरटेल, त्यामध्ये स्टेट हायवे. म्हणजे काय, वेगळा ट्रॅफिक असते परंतु ॲज कम्पेअर टू एअरटेल रोडपेक्षा कमी असते. नेक्स्ट मला सांगा, विच रोड्स आर कमी इन टू प्रायमरी सिस्टीम. प्रायमरी सिस्टीममध्ये कोणते रोड येतात? National highway. एक्सप्रेवे आणि नॅशनल National हायवे. highway. गुड. मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन कोणते आहेत? रोडवेज, रेल्वेज, एअरवेज आणि Air वॉटरवेज. and waterway. गुड. रोडवेज, रेल्वेज, एअरवेज आणि वॉटरवेज. म्हणजे काय तर कोणत्या तरी ह्याच्यातून आपण ज्या ठिकाणाहून कुठेतरी अप्रोच करू शकतो, कोणत्या तरी गावी जाऊ शकतो, हे जे आहेत तेच म्हणजे काय तर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आणि रोडवेज रेल्वेज मधला डिफरन्स सांगितला. हॅलो सर, हा बोला. तुमचा नंबर टाक. माझा नंबर, मोबाईल नंबर पाहिजे का? मोबाईल नंबर माझा आहे ना ग्रुपवरती, मी आहे की, का नाही आहे? बघा. घ्या, चल टाकला. ओके, कुणाला काही दुसरा प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. सेकंड चॅप्टर जो आहे तो पण आपण चालू करूयात. पहिल्यांदा मी जिओमेट्रिक डिझाईन घेतलेला आहे कारण इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. आणि सेकंड चॅप्टरमध्ये काहीच नाही आहे, फक्त कोणते सर्वे केले जातात रोडसाठी त्याच्याविषयी, आणि इंडेक्स मॅप आणि काय ते 2-3 पॉईंट आहेत, किंवा रोड कसा असला पाहिजे का, हे गोष्टी आहेत. म्हणजे तो जास्त काही इम्पॉर्टंट नाही, परंतु तो पण घेईल मी, हे हा झालेला.
आलाय ना नंबर सगळ्यांना? पडला असेल मेसेज. सर सर ऐका ना हा बोला. सर, तुम्ही फर्स्ट चॅप्टर जो स्टार्ट केलाय ना, तर तो तुम्ही थोडा रिपीट करू शकता का? नक्की 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 नक्की. कधी करायचं? आत्ता करायचं असेल तर आत्ता करेल, उद्या करायचं असेल तर उद्या करेल. सर, आमचं असं काही नाहीये, म्हणजे जसं तुम्हाला वेळ असेल तसं थोडंसं रिपीट करा ना, कारण की ओके ना ओके. काय काय त्यातले पॉईंट टफ आहेत ना, त्याच्यामुळं. बरं बरं चालेल. आणि तुम्हाला जी गोष्ट टफ वाटते ना ती तुम्ही बिनधास्त विचारू शकता मला. असं लेक्चर चालू असताना विचारू शकता किंवा कधीही विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. किंवा मी ज्यावेळेस तुम्हाला म्हणतो कोणत्या विषयी प्रॉब्लेम आहे, तुम्ही त्यावेळेस सांगू शकता की हा सर पॉईंट आम्हाला समजलेला नाही आहे, रिपीट करा. मी ऑब्विसली 100% रिपीट करेन. तर उद्यापासून करता का टॉपिक स्टार्ट रिपीट करायला? ओके 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 चालेल. सर्वजण स्टडी करायला लागले. हा बोल प्रथमेश काय? बोल बोल प्रथमेश, हा बोल. कोणते कोणते रोड्स? तुझा आवाज कट होतोय रे. सर तुम्ही आता म्हणलं होते का एअरटेल रोड्स? ओके ओके ओके. ते रिपीट करू का एकदा? हा ते पूर्ण एअरटेल सब एअरटेल. ओके ओके. बघा, क्लासिफिकेशन ऑफ अर्बन रोड्स मध्ये काय येते? क्लासिफिकेशन ऑफ अर्बन रोड तुम्ही नोट्स पाहिले असतील, त्यामध्ये पण असेल. क्लासिफिकेशन ऑफ अर्बन रोड्स तुम्हाला सांगितलं होतं, रुरल रोड्स वेगळे आणि अर्बन रोड्स वेगळे. रुरल म्हणजे काय? फक्त खेड्यातले रोड्स. आणि अर्बन म्हणजे काय? तर थोडंसं शहरी. आता लोकल स्ट्रीट म्हणजे काय? कुठला एरिया झाला तर तुम्ही कॉलनी टू कॉलनी सिमेंट कॉन्क्रीटचे जे रोड्स असतात ते म्हणजे काय झाले? तर लोकल स्ट्रीट रोड झाले. कलेक्टर स्ट्रीट म्हणजे काय? तर तुमच्या लोकल स्ट्रीट कडून तुम्ही काय केलंय, त्या कुठेतरी दुसऱ्या रोडवरती गेलात आणि त्या रोडवरून तुम्ही जे आहे ते कलेक्टर टू कशाला? सब एअरटेलला जोडताय. म्हणजे त्याची एक डायग्राम वगैरे जर मी नेटवरती भेटली तर मी तुम्हाला टाकेल, किंवा माझ्या स्वतःच्या एस अकॅडमी, मी स्वतः MPSC सिव्हिल क्लासेस केलेले आहेत, त्याच्यामधले ज्या मला छोट्या छोट्या मायनर गोष्टी ज्या इथं बुकमध्ये नसतील किंवा मला ब्रीफमध्ये आलेल्या असतील त्या मी तुम्हाला सेंड करेल माझ्या नोट्समधून. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे तर क्लासिफिकेशन ऑफ अर्बन रोड्समध्ये 4 आहेत: एअरटेल रोड्स, सब एअरटेल रोड्स, कलेक्टर स्ट्रीट्स आणि लोकल स्ट्रीट. तर एअरटेल रोड्स म्हणजे काय? द स्ट्रीट्स प्रिमियरली फॉर थ्रू ट्रॅफिक ऑन ए कंटिन्युअस रूट. म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं नॅशनल हायवे किंवा एक्सप्रेसवे, म्हणजे ज्याच्यावरून ट्रॅफिक जे आहे ते कंटिन्युअस फ्लो होतं. कंटिन्युअस फ्लो होतं म्हणजे काय? कंटिन्युअस लोक जे आहेत ते इकडून तिकडे करतायत, म्हणजे त्याच्यावरून 4 व्हीलर्स असतील, मोठ्या गाड्या असतील, 2 व्हीलर्स असतील, ह्या धावतायत. बट विथ हाय लेवल ऑफ ट्रॅफिक, म्हणजे कंटिन्युअस. पीक पिरियडमध्ये कसं ट्रॅफिक असतं? पीक पिरियड म्हणजे काय सांगितलं? सकाळी 8 ते 10 आणि रात्री 5 ते 7 हा एरिया, हा वेळ, हा टाइम म्हणजे काय झाला? पीक पिरियड. पुणे असेल, मुंबई असेल, अशा ठिकाणी पीक पिरियडचं ॲव्हरेज व्हॉल्यूम ट्रॅफिक जे आहे ते मेजर केलं जातं आणि त्यानुसार रोड जे आहेत ते कन्स्ट्रक्ट केले जातात. आता मुंबई सारखी सिटी आहे, मुंबई सारखी सिटी जी आहे तिथं काय व्हायला लागलं? एक तर मुंबई हे बेटाचं शहर आहे, म्हणजे बेट होतं आणि त्यावरती मुंबई वसलेली आहे. तुम्ही मुंबईचा इतिहास पाहिला असेल. आता BMC म्हणून एक जागा असते आपल्याला. BMC म्हणजे काय? बृहन्महानगरपालिका कॉर्पोरेशन ऑफ काय मुंबई. मग ती काय? बृहमुंबई म्हणजे काय? तर त्याच्यावरती जागा निघतात सिव्हिलच्या, BMC. मग त्या डिप्लोमावरून पण असतात, परंतु डिग्रीवरून आता त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. असिस्टंट इंजिनियर म्हणून जागा असतात, त्याची पेमेंट 60-70 हजार स्टार्टिंग पेमेंट आहे. मग ह्यामध्ये BMC मध्ये जागा ज्या निघतात ना त्या आता इंजिनिअरिंगवरून निघत आहेत. मग त्यामध्ये काय? त्यामध्ये तुम्हाला मुंबईचे एक 10 ते 20 मार्काला मुंबईविषयी फक्त. मुंबई कशी तयार झाली, मुंबईचं नाव म्हणजे अगोदर बॉम्बे होतं, 1995ला मुंबई कसं झालं, म्हणजे तिथली एक देवी आहे मुंबा नावाची देवी, त्या मुंबा नावाच्या देवीवरून मुंबई हे नाव तयार झालं. बॉम्बे नंतर मुंबई असं झालं 1995ला. तिचा इतिहास आहे कोणता? व्हिक्टोरिया टर्मिनस, जे मुंबईचं CSMT असं आपण म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे स्टेशन आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. अगोदर त्याचं फक्त नाव होतं
CST छत्रपती शिवाजी टर्मिनस, त्याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं केलेलं आहे CSMT. मग हे व्हिक्टोरिया राणी म्हणजे जे अगोदर इंग्रज आले, इंग्रजांनी राज्य केलं 1800च्या काळात ते बांधलेलं आहे. कोणतं तर ते तिथलं स्टेशन. मग त्याचं नंतर ते कधी नाव हे झालं बदललं, ह्या सर्व गोष्टी मुंबई रिलेटेड किंवा मुंबईची महानगरपालिकेची बिल्डिंग कधी बांधली किंवा ते 7 बेटं होती, 7 बेटामधल्या शहरावरती ते मुंबई कसं तयार झालं. आता तिथं काय आहे, पॉप्युलेशन जास्त आहे. मुंबईची काय आहे तर पॉप्युलेशन जास्त आहे. मुंबईची पॉप्युलेशन जास्त आहे. मग मुंबईच्या कोणत्या तरी तुम्ही एका चौकामध्ये गेला म्हणजे स्टेशनच्या बाहेरचा जो चौक आहे समजूयात तिथं मुंबई महानगरपालिका आहे आणि लगेच व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे स्टेशन आहे. त्या चौकामध्ये जर तुम्ही गेला सकाळी 8 ते 10 मध्ये तुम्हाला अतिशय जास्त ट्रॅफिक दिसेल आणि रात्री ऑफिस सुटल्यानंतर लोक इकडे तिकडे जाताना त्यावेळेस एक ट्रॅफिक तुम्हाला हाय व्हॉल्यूम ट्रॅफिक दिसेल. मग त्याचा तुम्हाला स्टडी करावा लागतो, त्या पीक पिरियडच्या ट्रॅफिकमध्ये किती लोक जातात किती लोक येतात. मग ह्या पीक पिरियडचा तुम्ही ट्रॅफिकचा अभ्यास केल्यानंतर पॉप्युलेशनचा अभ्यास केल्यानंतर मुंबईची लोकसंख्या 1-2 कोटीच्या घरात आहे, 2-3 कोटी किती आता मला पण माहिती नाही. मग आता ह्या पॉप्युलेशनवरून तुम्ही काय करता, नवनवीन रोड्सचे रूट्स आणि नवनवीन हे जे आहे ते डेव्हलप करता. मग तुम्ही तिथं काय बांधता, उड्डाण पूल बांधता, कुठे काहीतरी मेट्रो प्रोव्हाइड करताय, कुठं काहीतरी करताय. का तर रोड जे आहे जागा जी आहे ती कमी पडायला लागले म्हणून तुम्ही त्यावेळेला त्याला काय करताय, व्हर्टिकल कम्युनिकेशन वरून त्याला हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन देत आहे. मग एअरटेल रोड्स म्हणजे काय तर हायर लेवल ऑफ ट्रॅफिक, कंटिन्युअस त्या रूटवरून हायर लेवल ऑफ ट्रॅफिक जाते म्हणजे काय ते झाले तर एअरटेल रोड्स. मग हे काय सांगितलं ह्यांनी, क्लासिफिकेशन ऑफ अर्बन रोड म्हणजे शहरातले रोड्स. मग त्यामध्ये कोणता आहे एअरटेल रोड्स, जिथं कंटिन्युअस हेवी ट्रॅफिक असेल किंवा हाय व्हॉल्यूम ट्रॅफिक असेल. सेकंड आहे सब एअरटेल रोड्स, तर एअरटेल रोडपेक्षा कमी ट्रॅफिक, मग तिथल्या एरियामध्ये थोडीशी कमी ट्रॅफिक असते ॲज कम्पेअर्ड टू एअरटेल रोड्स, त्याला आपण काय म्हणतो सब एअरटेल रोड्स, परंतु कंटिन्युअस ट्रॅफिक असते. आणि एअरटेल रोड्समध्ये तुम्हाला पार्किंग वगैरे तिथं कुठं करता येत नाही रोडच्या शेजारी किंवा रोडवरती. पण सब एअरटेल रोड्समध्ये कुठेतरी कॉर्नरला थोडीशी जागा दिलेली असते ज्या ठिकाणी, पण ते पण कुठं आफ्टर 5 किलोमीटर 10 किलोमीटर अशा एरियानंतर तुम्हाला पार्किंगची व्यवस्था दिलेली असते, ते म्हणजे सब एअरटेल रोड. आणि कलेक्टर स्ट्रीट म्हणजे काय, त्यापेक्षा पण कमी म्हणजे जे तुमच्या सब एअरटेल रोड्सला जोडतात आणि तिथं ट्रॅफिक जे आहे ते सब एअरटेल पेक्षा कमी आणि पार्किंग एरिया दिलेला असतो, ते म्हणजे कलेक्टर स्ट्रीट. लोकल स्ट्रीट तर सांगितलं, आलं लक्षात. सर काल कुणीतरी मे बी SYच्या ग्रुपवर आलंय की काय कोणत्या माझ्या लक्षात नाही आहे, TY की SY, एक सेकंड, कुणीतरी एक PDF टाकली वाटतं बहुतेक, का TYच्या टाकली वाटतं, मी तुम्हाला शेअर करेन. ॲब्रिवेशन म्हणजे काय तर लॉंग फॉर्म कशाला काय म्हणायचं, ODR म्हणजे काय, MDR म्हणजे काय, ISI म्हणजे काय, IRC म्हणजे काय कोणतेही असेल, CBR म्हणजे काय. मग ते सेकंड इयर थर्ड इयरचे सगळे ॲब्रिवेशन त्यामध्ये आहेत. ते PDF मी तुम्हाला शेअर करेन व्हॉट्सअप. बोला, कोणाला काय प्रॉब्लेम. मी शिकवलेलं सर्वांना व्यवस्थित समजतंय, माझा स्पीड वगैरे व्यवस्थित आहे, माझं बोलणं माझं म्हणजे व्हॉइस वगैरे क्लिअर येतो, आवाज वगैरे सर्वांना स्पष्ट ऐकता येतो. यस सर. यस सर. सर मतलब आप जब टीच करते हो ना तो आप स्टार्टिंग में एकदम ऐसे समझेंगे ऐसे सिखाते हो, बट बाद में ना आप थोड़ी ना स्पीड फास्ट कर देते हो ना, तो इस वजह से टॉपिक अंडरस्टैंड होने में काफी टफ जा रहा है. ओके. और आप हिंदी समझते हो या मराठी समझ में आता है या इंग्लिश. सर मोस्टली तो मतलब हिंदी या इंग्लिश ही, कॉज मराठी टफ ही है समझने में, इस वजह से. ओके. थोड़ा बहुत मैं इंग्लिश करता रहूँगा बीच बीच में, मराठी तो रहेगा, हिंदी भी थोड़ा बहुत चाहिए तो मैं कर दूंगा, लेकिन सबको होना चाहिए. सिखाऊंगा मैं जैसे मुझे आता है, जितना ज़्यादा देना पड़ेगा उतना मैं मेरा एफर्ट्स दूंगा. और जो फास्ट हो रहा है ना तब मुझे बताइए, मैं तब स्पीड मेरा थोड़ा स्लो कर सकता हूँ. आप बोलना चाहिए, मतलब बीच में कोई बोलेगा तो भी चलेगा मुझे कि थोड़ा सा फास्ट हो रहा है
ऐसा बोलेंगे तो मैं कर दूंगा, स्पीड थोड़ा सा एडजस्ट करूँ। ठीक है सर, चलेगा। ओके। आप कहाँ से, बाहर से हो क्या? नहीं सर, मैं करमाले से हूँ, बट मोस्टली कैसे मतलब जो स्कूल में थी वहाँ पर एक तो हिंदी या इंग्लिश ही बात करते थे, और घर पे सब मारवाड़ी लैंग्वेज यूज करते, तो मराठी कभी इतनी बोली नहीं है। ओके 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 ओके, ठीक। बाकीच्यांना काही प्रॉब्लेम असेल तर बोला, नसेल तर टाकू शकता तुमचे रोल नंबर्स, आणि लेफ्ट झाले तरी चालेल. प्रणव शेळके, राजनंदी, नंदनी फत्तेपूरकर, अनिकेत सरवळे, काय प्रॉब्लेम नाही आहे? सानिया मुजावर, क्रांती लांडे, हेलो हर्षवर्धन सर। बारगुले. तो हाँ बोल. मुझे नंदिनी का टेक्स्ट है कि मतलब सर सिलेबस ले रहे या चैप्टर? सिलेबस हो गया ना, सिलेबस मैंने भेज दिया ना आप लोगों को. सिलेबस सिलेबस लिख कर देना है क्या तुम लोगों को? नहीं सर, आपने मतलब जो पीडीएफ भेजी है वो तो राइट डाउन हो गई है ना सिलेबस की। तो मतलब अभी जो आप मतलब जो अभी चैप्टर ले रहे हो वो आप कल कल फिर रिपीट करने वाले हो ना मतलब? कर दूंगा, ऐसा कुछ नहीं है. रिपीट चाहिए तो मैं कर चॅप्टर दूंगा. फर्स्ट सेकंड. हाँ बोला, राजनंदिनी बोला. सर तुम्ही चॅप्टर वाईज घेता का, म्हणजे फर्स्ट आधी मग सेकंड असं? सर तुम्ही आदनमधून म्हणजे पॉईंट सांगता, मग ते खूप कन्फ्युजन होते, काय कळतच ओके नाही. ओके ठीक आहे. उद्यापासून काय करूयात आपण, फर्स्ट चॅप्टर पासून जाऊयात. पुन्हा एकदा म्हणजे सगळं सर रिपीट जसं करूयात. सिलेबस मध्ये पॉइंट्स आहेत ना, सिलेबस ओके मध्ये जसे पॉइंट्स आहेत ना, ते पॉइंट वाईज असं घेतलं ना, म्हणजे लवकर आम्हाला कळेल, म्हणजे आम्हाला स्टडी पण ओके करताना ओके कसं चॅप्टर वाईज करता येईल. ओके ठीक आहे ठीक आहे. मग आपण काय करूयात, आतापर्यंत झालं ते फक्त तुम्हाला ॲज नॉलेज म्हणून भेटलं. आपण उद्यापासून काय करूयात, फर्स्ट चॅप्टर फर्स्ट पॉईंट तिथून स्टार्ट करूयात. ओके, नो प्रॉब्लेम, काही नाही प्रॉब्लेम, ओके काही नाही. सर, थँक्यू. ओके ओके. कळतंय ना राजनंदिनी, सगळं लक्षात येतंय, व्यवस्थित आहे माझा स्पीड वगैरे? हा सर आहे, पण कसं पॉइंट वाईज घेतलं की आम्हाला स्टडीला पण पुढं ओके इझी ओके जाईल म्हणून. ओके ओके. आणि मुलात पण कुणाला काही प्रॉब्लेम असेल माझ्याबद्दल तरी बोलू शकता, बिनधास्तपणे सांगू शकता. फक्त एवढं आहे की मी जेवढं सांगतो ना. हा बोला अनिकेत, बोला. काय प्रॉब्लेम नाही म्हणून. हो हो हो, बिनधास्त मला तुमच्या अडचणी सांगू शकता. काय प्रॉब्लेम होत असेल माझ्या शिकवण्यात वगैरे तरी सांगू शकता, मी सांगेन माझं व्यवस्थित. आणखी चलो ओके बाय. टाका रोल नंबर आणि लेफ्ट हो.